नमस्कार, मी सारिका आणि ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर चला, आज मी घेऊन आले तुमच्यासाठी गुरुवार स्पेशल साईबाबांचं कार्ड रिडिंग. काय म्हणत आहेत बाबा आपल्या प्रश्नाची उत्तरं. तर आपला आपला प्रश्न आपल्या गुरूंना विचारा, अथवा बाबांना विचारा, अथवा देवाला विचारा, किंवा कुलदेवीला विचारा, कुलदेवतेला विचारा. कुणालाही आपला प्रश्न विचारू शकता, उत्तर त्यांच्याकडनंच मिळते असं समजायचं. उत्तर देतील बाबा, पण तुम्हाला जे काही असेल त्यांच्याकडनं तुम्हाला ते उत्तर मिळत आहे असं समजायचं. तर चला, कार्ड घेतली आहेत आपल्याला, बाबांनी कार्ड दिली आहेत आज 5. तर सुरुवात करूया आपण माझ्या उजव्या हातापासनं. 1 2 3 4 आणि 5ला कोणतं जे तुम्हाला नंबर तुम्हाला आवडत असेल तो नंबर तुम्ही घेऊ शकता आणि बाबांना प्रश्न विचारू शकता. 2 प्रश्न सुद्धा तुम्ही बाबांना विचारू शकता, त्याच्यातनं तुम्ही काढू शकता उत्तर येस ऑर नो म्हणून. तर चला, सगळ्यात पहिलं ओम साईराम. कार्ड दिला आहे बाबांनी, फार दिवसांनी मी कार्ड रिडिंग करत आहे, तर बाबांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवावे तेवढीच इच्छा. तर दुखों का सामना कीजिए. कार्ड नंबर 1 आलंय, दुखों का सामना कीजिए. दुख और अनुभव किसी विशेष परिस्थिति के कारण नहीं है, वरना उस परिस्थिति को अस्वीकार करने से उसका सामना कीजिए. दुःखांचा अनुभव विशेष परिस्थितीतच येतो, किंवा दुःख ही विशेष माणसांनाच परमेश्वर देतो की त्यांना ती पेलायची ताकद असते. त्यामुळं त्याचा अस्वीकार करू नका. दुःख आलंय म्हणून रडू नका, तर त्याचा स्वीकार करा. म्हणजे ते दुःख खूप प्रमाणात सोपं जाईल आपल्याला. म्हणजे दुःखातनं तुमची सुटका होईल त्यावेळी, की ज्यावेळी तुम्ही त्याचा स्वीकार कराल, असं थोडक्यात उत्तर बाबांनी दिलेलं आहे. ओम साईराम. दुसरं कार्ड दिलंय बाबांनी, सच्चाई का सामना. मृगतृषा के पीछे दौड़ना बंद कीजिए, वह भ्रांती है, मिथ्या है. तर बाबांनी इथं तेच सांगितलंय की खोटी नाती असतील, खोटा पैसा असेल, खोटी आश्वासनं असतील, असं जे काही असेल तुमच्या जीवनामध्ये आत्ता चालू, त्याच्या मागं धावणं बंद करा. कारण ते एक खोटं स्वप्न आहे, ती एक वाफ आहे, ते एक हवा आहे की ते निघून जाणार आहे. तुम्हाला फक्त ते भ्रमित करतंय. तर अशा कोणत्याही गोष्टीच्या मागं लागू नका जे तुम्हाला भ्रमित करतंय, कारण ते खोटं आहे, ते सत्य नाही. त्या मागं लागू नका. म्हणजे अर्थात या प्रश्नाचं उत्तर नो असं आलेलं आहे. ओम साईराम. कार्ड नंबर 3 मध्ये बाबा काय सांगत आहेत? सायलेंट, मौन. मौन की भाषा सीखिए, 1000 शब्दों से भी ज्यादा कारीगर है. अगदी सत्य आहे बाबांचं, आपल्याला पाळणं होत नाही, पण खरं सत्य हेच आहे की 1000 शब्द बोलण्यापेक्षा शांत बसलेलं बरं. आपण आपल्या मनात ओम साईराम म्हणत बसायचं, पुढच्याला जे बोलायचं ते बोलू द्यायचं. रिॲक्ट न होणं हे सगळ्यात जास्त आपल्या शारीरिक मानसिक दृष्टीला हे चांगलं आहे. जर तुमच्या आयुष्यात असं काही प्रसंग आहे आणि तुम्हाला आता त्या व्यक्तीला खूप बोलावं वाटतंय, तर सायलेंट व्हा, व्हायलेंट होऊ नका, असं बाबा सांगत आहे. ओम साईराम. काय सांगतात बाबा? आपकी चिंताएं, डर, गुस्सा, दर्द, ईर्षा और आपकी बीमारियां मेरी धुनी में जला दे. बघा, आपल्या सर्व चिंता, आपली भीती, आपला राग, आपलं दुखणं, आपली ईर्ष्या, हे सगळं, आणि आपली आजारपणं, हे सगळं माझ्या धुनीमध्ये सोडून द्या आणि छान मनानं जगायला सुरुवात करा. मस्त हेल्दी शरीरानं जगायला सुरुवात करा. विश्वास ठेवा बाबांच्या धुनीवर. याच्यामध्ये सर्व तुमची दुःख एक धुनी डोळ्यासमोर आणा बाबांची. जे शिर्डीला गेले त्यांच्या तर डोळ्यासमोर लगेच येईल, पण नसेल तर हे चित्र डोळ्यासमोर आणा. 2 मिनिटं शांत बसा आणि सगळी आपली आजारपणं, आपली दुःख, आपली ईर्ष्या, आपलं अजून काय आहे, हे सगळं ह्याच्यामध्ये जळून गेलेलं आहे आणि आपण एक पवित्र सोल तयार झालेलो आहोत, याप्रमाणे इमॅजिन करा, असं बाबा सांगत आहेत. लास्ट कार्ड आणि माझ्या आवडीचं कार्ड. तर ओम साईराम. बाबा म्हणत आहेत, आप अकेले नहीं हो, मैं सदा आपके साथ हूँ, हर स्थिती में आपके साथ हूँ. किती गोड बाबांनी कडेवर घेतलंय बघा. खूप आवडतं मला हे कार्ड. तर कधी पण दुःख असू दे, काही असू दे, प्रत्येक स्थितीमध्ये बाबा आहेत एवढ्यावरच विश्वास ठेवा. किंवा तुमचे गुरु, तुमचा देव, तुमची काही जे काही तुम्हाला आवडत असेल ते तुमच्या बरोबर आहे एवढाच विश्वास ठेवा. हेच खूप आहे. आणि त्यामुळं आपली सगळी कामं व्यवस्थित होतात किंवा दुःखातनं आपण बाहेर पडतो. जगामध्ये प्रत्येक जण
कुणीही असे गुरु नाही आहेत किंवा कुणी असं हे नाही आहेत की ती आपल्याला आश्वासनं देतात. एकमेव आहेत ते साईबाबा की ते आपल्याला 11 वचनं देतात की फक्त शिर्डीला या, पुढचं सगळं मी बघतो. आणि ते त्यांच्या वचनावर खरं राहतात याचा अनुभव मी गेली 6 वर्ष घेत आहे. त्यामुळे ओम साईराम. सुंदर कार्डानं शेवट केलेला आहे बाबांनी. तर कसं वाटलं तुम्हाला कार्ड रीडिंग हे नक्की सांगा. आज दुपारी 2 वाजता सारिका लाईफस्टाईलवर एंजल ब्युटीचा लाईव्ह आहे आणि उद्या दुपारी 2 वाजता सारिकाच लाईफस्टाईलवर क्रिस्टलचा लाईव्ह आहे. राशी क्रिस्टल त्यामध्ये असतीलच आणि अनेक बाकीचे क्रिस्टल सुद्धा तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहेत अगदी 50% मध्ये. त्यामुळं बॉटल असू दे, क्रिस्टल असू दे, टॉवर असू दे, अंगठ्या असू देत, अगर क्रिस्टल असू देत, काहीही असू दे, जे माझ्या स्वतःची जेवढी प्रोडक्शन आहेत ओमसाई क्रिस्टलची ती सगळी 50% ऑफमध्ये तुम्हाला उद्या मिळणार आहेत क्रिस्टलची. आणि आज एंजल ब्युटी हे माझं स्वतःचंच प्रोडक्शन, हे सुद्धा तुम्हाला आज शॅम्पू असो, तेल असो, फेसवॉश असो, क्रीम असो, सगळं तुम्हाला आज मिळणार आहे 50% मध्ये. तर जरूर दुपारी 2 वाजता सारिका लाईफस्टाईलला हजर रहा. चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत ओम साईराम.